मित्रांनो, विना दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये समर आता पुढे येतो. अंशू समोर येऊन उभा राहून रागानेच विचारतो की अंशू, मी तुला एक शेवटची संधी देत आहे. आता जर तू खरं बोललास तर किमान एक माणूस म्हणून तुझ्याशी खरं बोलेल, आणि जर तू तुझी जबाबदारी नाकारली, डीएनए टेस्ट मध्ये ते मूल जर तुझं असेल मात्र विषय संपलेला असेल. त्यामुळे विचार कर आणि जे काही उत्तर असेल ते आत्ताच्या आत्ता दे. पण काही बोलत नसतं तर समोर पुन्हा ओरडतो, अंशू मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अरे, अंशूला विचारण्यापेक्षा हे चिंगीला विचार, तिने कुठे तोंड काळं केलेलं आहे. तेव्हा अंशुमन रागाने म्हणतो की काकू बाद झालं, तू आता मध्ये अजिबात बोलायचं नाही. तेव्हा समोर खूपच आता रागवलेला असतो. तो म्हणतो की हे बघ, आता हा प्रश्न त्याला विचारावाच लागेल, कारण तो दुसऱ्या एका मुलीबरोबर लग्न करायला निघाला होता, आणि आता जर तो एका मुलीचं आयुष्य बर्बाद करत असेल तर त्याला मात्र हे सर्व विचारावं तर लागेलच. मात्र आता समोर अंशुमनला विचारतो की मी ऐकलं नाहीस का, मी तुला काय म्हंटलो, प्लीज उत्तर दे लवकरात लवकर. ते काही आहे ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर खरं सांग. आणि जर तू आज खरं बोलला, एक भाऊ म्हणून मी तुझा विचार करू शकतो, नाहीतर मी आता या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि जर मात्र तू खोटं बोललास, जर तुझी डीएनए टेस्ट केली आणि जर ते मूल तुझं असलं तर ह्या सगळ्याला मात्र अंशू तू जबाबदार असशील, हे लक्षात ठेव. तेव्हा आता अंशुमन लगेच कबूल करतो की हे मूल माझं आहे. आता मूल माझं आहे म्हटल्यानंतर आता मलिकाला फार मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांनाच. आणि हे बघ दादा, मला तिच्याबरोबर लग्न करायला वेळ लागलं का? ती एक फालतू मोलकरीण आहे. राजवाड्यांच्या घराची मोलकरीण आता ही सून होण्याचं स्वप्न पाहते. हिची लायकी तरी आहे का? हे बघ दादा, मी तिला खूप इग्नोर केलं आणि मला असं वाटलं असेल की मी तिला इतकं हिट करतोय, मात्र ती काही करायची नाही म्हणून शेवटी तिने माझं लग्न मोडलं. मी तिला नाही सोडणार म्हणून अंशुमन तिच्या अंगावर धावून जात असतो. आणि तेवढ्यात मात्र आता समर त्याची गचंडी पकडतो आणि त्याला गचंडी पकडून चांगलंच हिसकावतो. आणि समर रागाने विचारतो की अरे, तू काय करणार आहेस तिच्यासोबत? तुझ्या म्हणजे बाळाची आई ती होणार आहे. तिच्या पोटामध्ये तुझं मूल आहे, हे लक्षात ठेव. तिच्या पद्धत म्हणजे तिच्या बाबतीत तुझे काही वागतो याचं भान ठेव. अरे, ती कोण आहे, कुठून आली, या सगळ्याचं मात्र तू भान ठेवायला हवंस. घरदार कुठे आहे, या सगळ्या गोष्टीची संबंध आहे का? एका स्त्रीशी मात्र ह्या पद्धतीत वागायला लाज कशी वाटत नाही तुला? तुझ्यासारखी माणसं ह्या समाजात राहतात म्हणून मात्र समाजातील बायकांना असुरक्षित वाटत असतं. अशा आया बहिणी आहे तर ते तुमच्यासारख्या लोकांमुळे आता घरामध्ये घाबरून बसतात. त्यामुळे मात्र आता त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही. आणि तुझ्या लक्षात काय येत नाही, तू आता एका गरीब मुलीची जी इज्जत आहे तर ती धुळीच मिळवलेली आहे. आणि खरंच अंशू, मला तुला भाऊ म्हणून घेण्याची आता लाज वाटते. आणि हे बघ, तू या घरात तर काय समाजात सुद्धा राहण्याच्या लायकीचा नाही. आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करतो आणि तुला त्यांच्या ताब्यात देतोय. हे ऐकल्यानंतर आता मलिकाला फार मोठा धक्का बसतो आणि अंशुमनची तर बत्ती गुलच होते. समरने मात्र आता अंशुमनची गचंडी धरून त्याला ओढत आणलेलं असतं. तर मलिका लगेच आता की मग अरे नको समर, प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते. अरे हे बघ, प्लीज मी तुझ्या पाया पडते, चूक माझी आहे. त्याची आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले, प्लीज मला शेवटची एक संधी दे. म्हणून आता मलिकाचं नाटक सुरू होतं. ती लगेच हातापाया पडायला सुरुवात करते. समर, हे बघ, मी हात जोडून तुझ्यासमोर भीक मागते, पण माझ्या अंशुमनला एक संधी दे. आणि लगेच आता म्हणते की तुला तुझ्या वडिलांची, तुझ्या आईची आणि तुझ्या काकांची शपथ आहे. शपथ घालून मात्र ती समरला अडवते. तेव्हा तर समरचं काही चालत नसतं. मलिका आता म्हणते की हे बघ समर, आम्ही तुला हे सिद्ध करून दाखवू की हे सगळं या मुलीने पैशासाठी केलेलं आहे. तेव्हा बिचारा समर आता खूप रडत आहे आणि अंशुमनला रागाने तो ढकलून देतो आणि रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर समर आपल्या रूम मध्ये येतो. त्याला अंशुमनने जे सांगितलेलं आहे ते सगळं काही आठवतं. या सगळ्याच्या विचाराने मात्र समरला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि श्वेता प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा अंशुमन जे काही वागला तर ते सगळं काही आठवतं. शेवटी श्वेताच्या पाया सुद्धा पडलेला असतो. यापुढे मात्र आता कधीही तो असं करणार नाही याचं मात्र त्याने प्रॉमिस केलेलं असतं. पण तरी सुद्धा हा अंशुमन असा वागला. या सगळ्या प्रकारामुळे समर आता सगळ्याचा विचार करत खूप टेन्शन मध्ये आहे. आणि तेवढ्यात तिथे स्वानंदी येते. स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्हाला काही आणू का, सरबत, लिंबू सरबत वगैरे, आणि हे बघा तुम्हाला उद्या सकाळी निघावं लागणार आहे, मग मी काही तुमची बॅग भरण्यासाठी मदत करू शकते का? समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्यासोबत इथे थांबा. आणि हे बघा, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मात्र लोकांसमोर उठतो बसतो 24 तास आपण आता एका घरामध्ये राहतो.
आजूबाजूला असणाऱ्या आपल्या एकत्र राहणाऱ्या माणसांना आपण ओळखतो का खरंच? आपल्याला फक्त एकच माणूस दिसत असतो आणि तो माणूस आपल्यामध्ये दडलेला असतो, परंतु तो माणूस मात्र वेगवेगळ्या माणसांशी वेगळं वागत असतो आणि ते तर आपल्याला माहितीच नसतं. आपण त्या माणसाला ओळखतो का? मग आपण तुम्हीच सांगा की आपण कुणावर विश्वास ठेवायचा आहे? एखादा माणूस आपल्याला 100% माहिती आहे, आपण हे कोणत्या बेसिसवर बोलू शकतो? एखाद्या माणसाला आपल्याला कुठल्याही प्रकारचे सरप्राईज मिळणार नाही, कुठल्याही प्रकारचे धक्के मिळणार नाहीत, असं माणूस या जगामध्ये नाही का? कुणाबद्दल मात्र कसा विचार करायचा, नक्की काय कसं वागायचं आणि कुणावर विश्वास तरी कसा ठेवायचा? मित्र, नातेवाईक, घरचे हे सगळे खोटे आहेत का? त्यातील कोणीच विश्वास ठेवण्यासारखं नाही का? यशवंत फक्त माझा भाऊ नाही तर एका धाकट्या मुलासारखा आहे आणि मी त्याला अगदी लहान मुलासारखं लहानपणापासून वाढवलेलं आहे. मला मान्य आहे की लहानपणी मात्र त्याला अभ्यासात थोडासा सुद्धा रस नव्हता. अगदी उदाळा आहे तो. लहानपणी सुद्धा तो असाच होता. तो असे खूप काही मुलं असतात, खूप लोक असतात, पैसा तर त्याच्याकडे आहेच, जगण्याची धडपड करण्यासाठी काय काय करावं लागतं याची त्याला अगदी अजिबात कल्पना नाही आणि शेवटी तो तसंच झालेला आहे हे सुद्धा मला मान्य आहे. परंतु अशी अनेक तरुण मुलं आपल्या आजूबाजूला असतात, परंतु हा मात्र असं काही करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. अंशू म्हणजे एक आता सद्गुणांचा पुतळा आहे आणि त्याला बोट ठेवण्यासाठी कुठेही जागा नव्हते असं मला वाटायचं. तेव्हा स्वानंदी हे सगळं काही ऐकते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. अगं श्वेताच्या बाबतीत सुद्धा जे काही झालं तर मला असं वाटलं होतं की तरुणपणात झालेली त्याची एक आता चूक असेल, परंतु नाही. त्यामुळे आपण त्याला जी शिक्षा दिली होती त्यामुळे मला असं वाटलं होतं की नक्की तो सुधारला असेल, पण नाही, तो सुधारला नाही तर एका मुलीच्या शरीराशी तो खेळला. किती घाण आहे हे सगळं आणि खरंच किती अगदी गलिच्छ आहे, घाणेरडं आहे हे सगळं त्याचं वागणं. आणि हा माझा भाऊ आहे का याचं तर समरला खूप वाईट वाटतं. तो रडत असतो. त्यावरती स्वानंदी समजावते की हे बघा राजवाडे, ऐकून घ्या. अहो तुम्ही किती त्रास करून घेतात, इतका त्रास करून घेऊ नका प्लीज प्लीज, तुम्ही शांत व्हा. तर समर म्हणतो की नाही, कसं शांत होणार स्वानंदी मॅडम, मी कसं शांत होऊ? खरंच माझं दुर्लक्ष झालं असेल कारण मी खूप प्रमाणाच्या बाहेर त्याचे लाड केलेले आहेत. त्यावरती स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो थांबा, तुम्ही स्वतःवर ह्या सगळ्या गोष्टी नाही घेऊ शकत. यामध्ये तुमची काय चूक आहे हो? तुमची काही चूक नाही. तुम्ही मात्र स्वतः त्यांचा एक चांगलं आयुष्य त्यांना जगता यावं, त्यांना चांगले संस्कार मिळावे यासाठी रात्रंदिवस तुम्ही झगडत होता. पण शेवटी काय आहे की आई वडिलांनी कितीही संस्कार देण्याचे प्रयत्न केला तर मुलं मात्र आपल्याला हवं तसं वागू शकतात आणि प्रत्येक मूल मात्र त्यातून वेगवेगळे अनुभव घेत असतात. अंशुमनला ते वाटलं म्हणून शेवटी अंशुमनने ते घेतलं. मोठा आहे, इतका मॅच्युअर आहे की त्याला योग्य काय अयोग्य काय हे कळायला हवं. त्यामध्ये मात्र तुमचे काकूंचे कोणाचेही संस्कार नाहीत. त्याला मात्र आता त्याने स्वतः चूक केली आहे. तुम्ही कोणीही त्याला त्या मुलीशी असं वागायला सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःच्या मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका. शेवटी त्याने हे सगळं त्याच्या बुद्धीला वाटलं आणि हे केलं. त्याने हे सर्व असं वागायला नको होतं आणि खरंच सॉरी, कारण तुम्हाला तुमच्या मुलासारखा असणारा कोणीतरी आता इतकं वाईट मार्गाला जातो हे कळल्यानंतर तुमच्या मनाची काय अवस्था होत असेल आणि खरंच ते खूप वाईट असणार आहे. आणि मुळात म्हणजे त्यावर मात्र आपल्याला उपाय शोधायचा असेल. मुळात म्हणजे आता हे सगळं ऍडजस्ट आपल्याला करून घ्यावं लागेल आणि मुळात म्हणजे मान्य सुद्धा करून घ्यावं लागेल. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हो स्वानंदी मॅडम, तुमचं अगदी खरं आहे, मान्य तर केलंच पाहिजे कारण चिंगीने हातावर मेहंदी काढली होती त्यावेळेस मात्र तुम्ही शंका ही बोलून दाखवली होती. त्यावेळेस मात्र मी विश्वास ठेवायला हवा होता. मी मात्र का असं डोळ्यावर झापडं ठेवली होती? तेव्हा स्वानंदी म्हणते की आपल्या माणसाबद्दल एकत्र प्रत्येकाचं मन असतं आणि मी तिराईत आहे. त्यामुळे मात्र मी आता इतक्या पटकन सहज हे सर्व करू शकले, विश्वास ठेवू शकले, परंतु तुमचा तो अगदी जवळचा असल्यामुळे मी हे सगळं खरंच नाही म्हणजे ऍडजस्ट करू शकत. तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे तुम्ही विश्वास नाही इतक्या पटकन ठेवू शकले. तेव्हा समोरच्या डोळ्यात पाणी येतं. आता तो म्हणतो की हो स्वानंदी मॅडम, जर त्यावेळेस मी तुमचं बोलणं ऐकलं असतं तर मात्र आज चार चौघामध्ये आज मात्र अनुष्काचे वडील काय म्हणाले की राजवाडे फॅमिली असे काही असेल मला वाटलं नव्हतं. मग तुम्हीच सांगा की त्यांनी आपला इतका मोठा अपमान केला, काय राहिलं असेल आपल्या ह्या सगळ्याचं? राजवाड्यांचा मुलगा असा निघाला आणि खरंच आता हे सगळं आमचं घरानं असं नाही. आमच्या घरातील सगळी काही माणसं ही देव माणसं होती, पण आज मात्र आमच्या घरामध्ये काय असं उरलेलं आहे
खरंच दोन मुलींची त्याने वाट लावली आणि अनुष्कावर त्याने जे काही आता हे केलेलं आहे, कारण तिची काही चूक नसताना मात्र लग्न नसताना आता हे लग्न मोडल्याचा शिक्का तिच्या आयुष्यावर बसलेला आहे. तुम्हीच सांगा की सोनंदी मॅडम आता काय करायचं. त्यावरती सोनंदी म्हणते की हे बघा, आपण ह्या सगळ्यावरती आता व्यवस्थित विचार करूयात, पण तुम्ही स्वतःला मात्र असं म्हणजे विचार करून त्रास देऊ नका, कारण तुम्हाला स्वतःची तब्येत सांभाळायची आहे. आणि मुळात म्हणजे आता अनुष्काच्या वडिलांसमोर आणि तिच्या फॅमिली समोर तुम्ही बोललात तर, आणि आता मात्र जे काही अंशुमन वागतो त्याला तुम्ही पाठीशी घालत नाही, तुमची यामध्ये काही चूक नाही, हे सगळं काही तुम्ही कबूल केलं. आता अंशुमन एकदाच वाईट आहे, परंतु म्हणजे राजवाड्यांचं घराणं सगळंच जण वाईट आहे असं मात्र त्यांना नाही वाटणार. त्यामुळे प्लीज तुम्ही इतका विचार करू नका. आणि राजवाडे हे बघा, तुम्हाला कळतं का तुमच्याबद्दल मात्र आणि तुमच्या निर्णयाबद्दल ते खरंच चुकीचा विचार नाही करणार हो. किंवा समर म्हणतो की नाही, अंशुमनला मी कधीही माफ नाही करणार, कारण त्याने त्या मुलीला फसवलेला आहे आणि राजवाड्यांच्या नावाला सुद्धा बट्टा लावलेला आहे. ह्या चुका नाही तर हा फार मोठा एक गुन्हा आहे आणि ह्या चुकासाठी मात्र अंशुमनला जितकी आता शिक्षा मिळेल ती सगळी काही आता कमीच आहे. तेव्हा सोनंदी म्हणते की हो, आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला विचार करायला हवा की चिंगीचं काय करायचं आहे. चिंगी आता रूममध्ये असते तर मलिका तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन मात्र आता ती चिंगीला धमकावते. तुला एकदा सांगितलं होतं की इथून गुपचूप निघून जायचं. चिंगी बिचारी रडत असते आणि म्हणते की मॅडम मी जातच होते, पण स्वानंदी वहिनीने मला शपथ घातली. आणि शेवटी मलिका लगेच म्हणते की हो, तू थांबलीस आणि तुझी ही काळी सावली आहे तर ती माझ्या अंशूवर पडली आणि शेवटी त्याचं लग्न मोडलं. तेव्हा चिंगी बिचारी खूप रडत असते. चिंगी म्हणते की खरंच माझं चुकलं, परंतु मी खरंच काही ठरवून केलेलं नाही. तर मलिका म्हणते की आता मी जे काही करणार आहे ते सगळं ठरवून करणार आहे, तर मात्र तुला इथे राहण्याचा पश्चाताप होणार आहे. म्हणून मलिका चिंगीला धमकावते. तुला आता पश्चाताप होईल की तू इथे का आलीस, कारण तुला कल्पना नाही की तू कुणाच्या वाटेला गेलेली आहे. माझ्या मुलाच्या सुखाच्या आड तू आलीस. आता मात्र मी तुझी कशी वाट लावते बघतच राहा. तिच्या अंगावर धावून जाऊन मात्र तुला सोडणार नाही असं म्हणून निघून जाते. त्यानंतर इकडे समर स्वानंदीला म्हणतोय घरी पाठवणं सुद्धा शक्य नाही. स्वानंदी म्हणते की मला एक कळत नाही, अशा अवस्थेत आपण तिला तिच्या घरी कसं पाठवायचं. समर म्हणतो की मला एक कळत नाही, इतके दिवस घरामध्ये हे सगळं सुरू होतं, आपल्याला का कळलं नसेल. आनंदी म्हणते की अहो, अशा विषयी मात्र कोण बोलतं का एकमेकांशी. तर समर म्हणतो की अहो, स्टाफमधील सगळेजण तुमच्याशी बोलत असतात. सो आनंदी म्हणते की अहो, दुसऱ्याच्या बाबतीत इतकी नाजूक गोष्ट कशी बोलणार, ही खरंच एक नाजूक गोष्ट आहे. समर म्हणतो की पण चिंगीला कोणी समजावलं नसेल का. तो आनंदी म्हणते की हो ना, काही कळायला मार्गच नाही आणि ती मुलगी यामध्ये कशी फसली. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो, हे सगळं वयाचा प्रॉब्लेम आहे. अशा वयामध्ये जर एखाद्या मुलाने स्वप्न दाखवली की मी आहे तुझ्यासोबत, तेव्हा मात्र ती मुलगी बरोबर त्याच्या प्रेमात पडते. अशा मुली लगेच आता ह्या अशा मुलावर विश्वास ठेवतात आणि प्रेम ही अशी भावना आहे की मात्र अशी त्या मुलातील जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते त्यांना दिसेनासे होतात. पूर्णपणे आता ह्या मुली त्या मुलांच्या आहारी जातात. तुम्हाला माहिती आहे का, चिंगीचा अंशुमनवर इतका विश्वास होता की आज सुद्धा येते येताना ती हे मान्य करायला तयारच नव्हती अंशुमनने तिला फसवलं म्हणून. तर तिला असं पटवून दिलेलं आहे की आता तो घरच्यांच्या दबावाखाली हे लग्न करत आहे म्हणून, आणि खरं तर त्याला हे लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही असं, आणि त्याला मात्र तिच्या बरोबरच आता असायचं आहे अशी स्वप्न त्याने तिला दाखवली. आणि ती बिचारी मुलगीच मला म्हणाली की एकदा लग्न होऊन दे आणि मग नंतर आपण परत दोघं एकत्र येऊ, असं काहीतरी तो तिला बोलला आणि तिने मात्र विश्वास ठेवला. आणि खरंच ती एक खूप साधी मुलगी आहे. मी जेव्हा तिच्याशी बोलत होते तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र अंशुमन विषयी असणारं प्रचंड प्रेम मला दिसत होतं. खरंच मला तिच्या ह्या प्रेमाची भीती वाटली की अंशुमनचं प्रेम तिला मिळालं आणि सगळं काही छान होईल असलं तरी कोणत्या तरी ती कल्पनेत आहे. ह्या मुलींना मात्र हा जो मुलगा आहे त्या मुलाला एकदा सगळं काही मिळालं तर यांना मात्र असं कचऱ्यासारखं फेकून देणार आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मला ह्या मुलींचं एक कळत नाही की आजूबाजूला असं जे काही आता हे प्रकरण आहे त्यांना ऐकू येत असतात, पण तरी सुद्धा त्यांना त्यामधून काही धडा शिकण्यासारखं काही भेटत नसतं. आणि अंशुमन सारखी मुलांनी मात्र बरोबर हेरलेलं आहे की त्यांना सुद्धा बरोबर हे कळतं की कोणत्या मुलींकडे जायचं आहे. त्या मुली गरीब आहे, साध्या आहेत, परिस्थितीमुळे त्या मात्र पुढे काहीच बोलू शकणार नाही. बरोबर मात्र ही मुलं अशा मुलींकडे जातात आणि अंशुमनने सुद्धा काय केलं तर तेच केलं. अनुष्काचीच मात्र आता हे लग्न मोडलं नसतं तर मात्र तो असे स्वप्न तिला दाखवतच राहिला असता. मात्र अजून काही महिने झाले असतील तरी सुद्धा आपल्याला काही कळू शकलं नसतं एक्झॅक्टली काय काय घडलं असतं आणि काय काय घडवलं गेलं असतं याचा अंदाज सुद्धा मी बांधू शकत नाही. आणि तेवढ्यात आता समर बिचारा डोक्याला हात लावून बसलेला असतो
आणि तेवढ्यात हा अंशुमन तेथे येतो आणि दादा असे म्हणतो. तेव्हा स्वानंदी आणि समर त्याच्याकडे रागाने बघतात आणि अंशुमन स्वानंदीला म्हणतो की वहिनी मला दादाशी थोडंसं पर्सनल बोलायचं आहे. तर समर रागाने उठतो आणि म्हणतो की पर्सनली वगैरे काही नाही, जे काही बोलायचं आहे तर ते सगळं काही स्वानंदी मॅडमच्या समोरच बोलायचं आहे. त्यांच्यापासून काही लपून ठेवायचं नाही, कारण त्यांना सुद्धा माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तेव्हा आता अंशुमन लगेच हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज एकदा मला माझी बाजू मांडण्याची संधी द्या. समर रागाने म्हणतो की तुझी बाजू? अरे तुला अजून सुद्धा तुझी बाजू मांडायची आहे का? तेव्हा अंशुमन म्हणतो की मला एक्सप्लेन करायचं आहे. समर म्हणतो की कसलं एक्सप्लेन करायचं आहे? तर यामध्ये तर एक्सप्लेन करण्यासाठी काहीच असू शकत नाही, कारण तू एका गरीब मुलीला फसवलं. ती लहान आहे, ती एका गरीब गावातून आता ती मुलगी इथे आलेली आहे. शहरातल्या मुलीसारखी स्मार्ट मुलगी नाही ती. तू काय केलं तर तिच्या भोळेपणाचा फायदा घेतलास. त्यावरती आता अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, अरे मी मान्य करतो माझी चूक असेल आणि हो मी चिंगीशी संबंध ठेवले. तेव्हा समोरला इतका राग येतो, रागाने तो म्हणतो की अरे तुला हे सर्व बोलताना लाज कशी वाटत नाही? तेव्हा अंशुमन म्हणतो की सगळं काही तिच्या संमतीने झालेलं आहे, मी तिला फसवलं नाही. ती इतकी सुद्धा लहान नाही, तिला सगळं काही बरोबर कळत होतं ती काय करते ते, आणि मी तिच्यावर जोर जबरदस्ती केलेली नाही. ती पूर्ण शुद्धीवर होती. जे झालं ते तिच्या मर्जीने झालं. ती खरं तर तिची आता जास्त इच्छा होती. तेव्हा स्वानंदी म्हणते की अजिबात नाही. अंशुमन लगेच म्हणतो की दादा हे बघ, तिने सांगताना मात्र स्वानंदी बहिणीला वेगळ्या पद्धतीने सांगितले, पण खरी गोष्ट तशी नाही, कारण तुम्हाला वाटते तितकी साधीभोळी ती नाही. सगळं काही मला बहिणीसमोर बोलायचं नव्हतं, परंतु शेवटी आता हे सगळं काही म्हणजे कबूल झालेलं आहे, त्यामुळे मला बोलावं लागेल. अरे भोळ्या दिसणारी मुलगी बेडरूम मध्ये मात्र वेगळ्या वागतात. टिंगीला बरोबर कळतं की ती काय करते. ती या घरात जेव्हापासून आली तेव्हापासून मला तिची नजर कळत होती. आणि सॉरी बहिणी, पुरुषांना सुद्धा बायकांच्या नजरा कळतात. आणि हे बघ दादा, ते इथे आल्यापासून माझ्याशी बोलण्याचा आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. काही ना काही कारण शोधून शेवटी ती माझ्या रूम मध्ये येतच होती. मी सुद्धा तिच्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेलो आणि ती माझ्या अजूनच गळ्यात पडायला तिने सुरुवात केली. आणि हे बघ मला दादा ती असं म्हणाली की मी तुमच्या प्रेमात पडले, पण खरं सांगायचं दादा, अरे खरंच काही प्रेम वगैरे कोणतंही नातं नव्हतं. जर समोरून एखादी मुलगी मात्र आता मला बळजबरीने प्रोत्साहित करत असेल तर मी सुद्धा एक मुलगा आहे, तिच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होत गेलो. अंशुमन सगळं काही आता चिंगीवर ढकलवण्याचा प्रयत्न करतो, पण स्वानंदीला हे मान्य नसतं. पुढे म्हणतो की हे बघ दादा, तिला चांगलं माहिती होतं की मी तिच्यासोबत लग्न नाही करू शकणार, तरी सुद्धा तिला स्पष्ट सांगितलेलं होतं की मी माझ्या टेटसची मुलगी शोधणार आहे, तुझ्याशी लग्न नाही करणार म्हणून. आणि दादा तिला ते मान्य होतं, पण आता ती पलटी खात आहे. फसवलेली नाही. अंशुमन आता समोरच्या जवळ येऊन बसतो आणि केविलवाना चेहरा करत म्हणतो की मी तिला नाही फसवलं, सगळं काही चिंगीवर ढकलून देतो. त्यानंतर आता इकडे सरपुतदारांच्या घरामध्ये अधिरा हे सगळेजण घरी येतात. तर अधिरा म्हणते की अंशुमनने चिंगीला फसवलेलं आहे, आता मात्र काय होईल तिच्या आयुष्याचं. त्यावरती आता बाबा म्हणतात की हे बघ अधिरा, अगं तू काही काळजी करू नकोस, तुझा दादा मात्र असं काही होऊन देणार नाही. ते सगळेजण मात्र तिच्या हिताचा विचार करतील. तेव्हा रोहन म्हणतो की बाबा, चिंगीचं सुद्धा काहीतरी म्हणणं तर असेल, तिला ते बाळ हवं असेल किंवा तर दुसरं काहीतरी पर्याय तिला निवडायचं असेल, ते सगळं काही ती करू शकते. बाबा म्हणतात की अरे चिंगी एक साधी आणि खेडेगावातून आलेली मुलगी आहे, तिला ती मूल नकोय असं होणारच नाही. आणि त्या खेडेगावातील आता ह्या प्रत्येकामध्ये हा अगदी अपरेस नसतो. तेव्हा आता अधिरा म्हणते की बेसिकली म्हणजे तिला आता अंशुमन दादाशी लग्न करावंच लागेल, म्हणजे अंशुमनला सुद्धा तिच्याशी लग्न करावं लागेल. अंशुमन दादाचं काय, तर फक्त त्याला ती मजा मारण्यासाठी हवी होती, आणि ज्या माणसाने तिला फसवलं आणि त्या माणसाची तिला आयुष्यभर गाठ बांधावी लागणार आहे. खरंच एक किती धक्कादायक आहे. मंदा म्हणते की अधिरा तुला इतकं वाटतं, मग बोल ना तू एकदा तुझ्या घरच्यांशी. तेव्हा अधिरा म्हणते की मी काय बोलू. तर मंदा म्हणते की अगं इतके पैसे आहेत राजवाड्यांकडे, इतके श्रीमंत आहेत ते, 4 पैसे तिच्या घशामध्ये कोंबा आणि तिला पाठवून द्या, तिच्या घरी हाकलून द्या. तेव्हा आता रोहन म्हणतो की आई तू हे सर्व काय बोलतेस, तुला कळतं का. अधिरा म्हणते की अंशुमन दादा तिच्याशी चुकीचं वागला, मग तिला का हाकलून द्यायचं. तर बाबा म्हणतात की मंदा, एका बाई, तू बाई आहे पण तरी सुद्धा दुसऱ्या बाईबद्दल असा विचार करतेस. तेव्हा मंदा लगेच म्हणते की पुरुष तर लांडग्यासारखे असतात, मग बाईला आपली मर्यादा ओलांडायला नकोय, आपली मर्यादा तिने जपायला हवी. आणि एखादा माणूस आपल्याशी इतका गुलुगुलू करतो, त्याचा हेतू काय असेल हे तिला समजायला नको का. बायका मात्र पुरुषांच्या नजरा हे बरोबर ओळखतात. तेव्हा आदिरा म्हणते की आई ती लहान आहे. मंदा म्हणते की खेड्यामध्ये सुद्धा असे पुरुष असतात, पुरुष हे सगळीकडे लांडगेगिरी करतच असतात. बायकांनी शेवटी आपल्या मनाला आवर घातली पाहिजे, नाहीतर ही अशी पिल्लावळ आता वाढतच जाणार आहे. आणि ही स्वानंदी जरा आतीच करते, तिला काय गरज होती त्यांच्यामध्ये पडण्याची. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ मंदा,
स्वानंदीने जे काही केलेलं आहे योग्य केलेलं आहे आणि खरं तर मात्र तुला तिचा अभिमान वाटायला हवा आहे. तेवढ्यात अदिरा म्हणते की जर सुष्मिता या जागी असती तर तुम्ही तिला असंच चिट केलं असतं का. मंदाला तर राग येतो. मंदा लगेच अदिराला शांत बसायला सांगते आणि सुष्मिताचं नाव घेऊ नकोस असं म्हणते. तिच्यावर असे संस्कार तर नाहीच आणि जर तिने हे सर्व केलं असतं तर मी माझ्या स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबला असता. समजलंस. आणि रोहन सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. सगळ्यांना शांत राहायला सांगतो. पण तरी सुद्धा मंदाची बडबड सुरूच असते. तेव्हा बाबा आता अधीराला म्हणतात की हे बघ मी तुझ्या भावाबद्दल बोलतो सॉरी परंतु अंशुमन चांगला मुलगा नाही. अधीरा म्हणते की हो बाबा मला हे सर्व माहिती आहे. तेवढ्यात बाबा म्हणून जातात की आता कसला प्रूफ करतोय या अगोदर सुद्धा त्याने. तेव्हा बाबा शांत होतात. तर अधीरा विचारते की बाबा त्या अगोदर केव्हा काय केलेलं आहे. बाबा विषय बदलतात. बाबा म्हणतात की अगं या अगोदर ती श्वेता नावाची मुलगी होती तिच्याबद्दल मी म्हणतोय तेव्हा सुद्धा त्याने हेच केलं होतं. काही झालं तरी शेवटी अंशुमनला त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी आहे कारण त्या होणाऱ्या मुलाला त्याने त्याचं नाव द्यायलाच हवं आहे. आणि तेवढ्यात अधीराला पुन्हा चक्कर येते. तर रोहन तिला धरतो. अधीरा तुला काय होतं. तेव्हा सगळेजण विचारतात की अधीरा काय झालं आणि रोहन तिला आतमध्ये घेऊन जातो आणि बाबांना म्हणतो की मगाशी सुद्धा तिला असंच होत होतं. त्यानंतर आता इकडे अंशुमन रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की दादा हे बघ माझी चूक खरंच नव्हती. फक्त इतकी झाली की मी त्या मोलकरांच्या खूप जवळ गेलो आणि हे पुढं असं काही होईल मला वाटलं नव्हतं. आणि आता मला असं वाटतं की तिलाच हे सर्व हवं होतं आणि तिला आता मुद्दाम या घरची सून व्हायची होती आणि आपल्याला मात्र ह्या सगळ्या कारणामुळे तिला स्वीकारावं लागेल हे तिला हवं होतं. तिने बरोबर वहिनीला जाऊन हे सर्व सांगितले कारण वहिनी तिची बाजू घेणार होती हे वहिनी तिला माहिती होतं. आणि दादा बघ आपल्याला सगळ्यांना तिने फसवलं. तो आनंदी रागाने विचारते की तुझं बोलून झालं का. तेव्हा लगेच अंशू म्हणतो की मी दादाशी बोलतोय. समर रागाने अंशू असं म्हणतो आणि स्वानंदी म्हणते की हे बघ आता ह्या सगळ्याला मात्र त्या मुलीला एकटीला सामोरं जावं लागतं तू तिचा विचार कर. तेव्हा अंशुमन म्हणतो की माझी एकट्याची चूक नाही. काही झालं ते आमच्या दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. मी एकटा गुन्हेगार कसा असू शकतो. स्वानंदी म्हणते की हो तू तर करेक्टच बोलला गुन्हेगार तर तू नाहीस. घेतोस का आता तिची आणि तिच्या बाळाची जबाबदारी. अंशुमन रागाने स्वानंदीकडे पाहत असतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.